FYBAच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिलं सेमिस्टर तुम्ही पूर्ण केलं, पहिल्या सेमिस्टरची परीक्षा झाली, आता त्याचा रिझल्ट थोड्या दिवसामध्ये लागेल. पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केलेला होता. भारतीय संविधानाचा किंवा भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केलेला होता. तो सिलेबस थोडासा आठवून पहा, काय काय अभ्यासलं होतं आपण तुमच्या लक्षात येईल. 16-17 पासून नवीन 2016-17 पासून नवीन जो सिलेबस आहे तो आपण अभ्यासला. इंडियन पॉलिटिकल सिस्टीम, त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना मग ती कशी तयार केली, कोणी तयार केली, त्याचं प्रिॲम्बल म्हणजे त्याची उद्देशिका, त्याच्यानंतर त्याची घटनेची महत्त्वाची वैशिष्ट्य पाहिली आपण की भारतीय राज्यघटना ही सगळ्यात मोठी राज्यघटना आहे. त्याच्यानंतर ती काही अंशी ताठर आहे आणि बऱ्याच अंशी लवचिक आहे. अनेक देशांच्या राज्यघटनांमधून अनेक वेगवेगळी फीचर्स आपण घेतलेली आहेत. नागरिकत्व एकच आहे भारतीय नागरिकांना. त्याच्यानंतर 18 वर्षाच्या वरच्या सर्व प्रौढ भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. ॲडल्ट फ्रँचाईज, संसदीय व्यवस्था आहे. त्यानंतर केंद्र आणि राज्य शासन यांच्यामध्ये सत्तेचं विभाजन केलेलं आहे. संघराज्य व्यवस्था तिथे आहे. असे अनेक वैशिष्ट्य आपण भारतीय राज्यघटनेची पाहिली. त्याच्यानंतर दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, कलम क्रमांक 14 पासून कलम क्रमांक 32 पर्यंत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे सुद्धा आपण अभ्यासलं, म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व. तिसऱ्या चॅप्टरमध्ये लेजिस्लेचर अँड ज्युडिशियरी म्हणजे कायदेमंडळ आणि न्यायमंडळ. मग कायदेमंडळामध्ये पार्लमेंट म्हणजे संसद, त्याच्यात राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा, मग त्याची सदस्य संख्या किती, त्यांचं कार्य काय, अधिकार त्यांचे कोणते, हे सगळं आपण पाहिलं. न्यायव्यवस्था, त्याच्यावरही विस्ताराने सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आणि न्यायालयाची म्हणजे न्यायालय स्वतः कसं ॲक्टिव्ह झालेलं आहे, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम, हेही आपण पाहिलं. चौथ्या चॅप्टरमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ न्यायमंडळ झालं आणि उरतं ते कार्यकारी मंडळ, ते आपण चौथ्या चॅप्टरमध्ये पाहिलं. त्याच्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आणि शेवटचा चॅप्टर आपण जो पाहिलेला होता तर स्थानिक स्वराज्य संस्था, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती आणि त्याची अंमलबजावणी. आता ही झाली सर्व थेरॉटिकल व्यवस्था, म्हणजे घटनेची चौकट कशी आहे हे पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण पाहिलं. आता दुसऱ्या सेमिस्टरच्या पेपरचं नाव आहे इंडियन पॉलिटिकल प्रोसेस, म्हणजे भारतीय राजकीय प्रक्रिया. आपल्याला जीवनात सगळीकडे अनुभवायला येतं की लिहिलेलं, कागदावर लिहिलेलं आणि प्रत्यक्षातलं जीवन याच्यामध्ये बराच फरक असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पहा की नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे आणि त्याच्याच खाली गाडी पार्क केलेली तुम्हाला दिसते. आता याच्यामध्ये प्रत्येक वेळेला ते बेकायदेशीरच असेल असं नसतं. नो पार्किंगचा बोर्ड लावून ठेवलेला आहे, परंतु जेव्हा दुसरीकडे पर्यायच नाही आहे त्यावेळेला मग सरकार नो पार्किंगचा बोर्ड जरी असला तरी लावायला परवानगी देऊ शकतं. म्हणजे तिथे लगेच काही दंड वसुली किंवा गाडी जप्त करणं असा प्रकार होणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला जे लिखित नियम असतात त्याच्यापेक्षा वेगळं प्रत्यक्ष जीवन असतं, प्रत्यक्ष प्रक्रिया असते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रक्रिया वेगळी अभ्यासावी लागते. घटनेमध्ये अस्पृश्यता हा गुन्हा मानण्यात यावा असं म्हटलेलं आहे. 17वं आर्टिकल आपण पाहिलं फंडामेंटल राईट्समधलं, की त्याच्यामध्ये अनटचॅबिलिटी इज डिक्लेअर्ड ॲज अन ऑफेन्स, गुन्हा आहे तो.
परंतु प्रत्यक्ष जीवनात पाहिलं तर खेड्यापाड्यांमध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यता, त्याची उदाहरणं तुम्हाला दिसतात. ती मानसिकता अजून लोकांची असलेली दिसते, भीती अजून त्या पोटी असलेली दिसते. म्हणजे हे सगळं संपलेलं आहे असं नाही, पण संपवण्यासाठी प्रयत्न निश्चित केलेला आहे. प्रत्यक्षात कायदा जो काही केला आहे ते आणि प्रत्यक्षातलं जीवन याच्यामध्ये निश्चित फरक असतो. तर आपल्याला इथे या सेमिस्टरमध्ये काय काय पाहायचं आहे ते बघूया. ही लिंक लक्षात घ्या, drtktopecollege.in/pol/node/261. म्हणजे हे तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुम्हाला हे पेज तुमच्या मोबाईलवरती सुद्धा डाउनलोड करता येईल आणि बघता येईल. सिलेबस दोन्ही भाषेमध्ये दिलेला आहे, इंग्रजी आणि इथे मराठी आहे. भारतीय राजकीय प्रक्रिया, इंग्लिश आणि मराठी दोन्ही मी थोडक्यात वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थही स्पष्ट करतो. आज आपल्याला फक्त सिलेबसचा परिचय करून घ्यायचा आहे आणि तो करता करता काही मुद्द्यांची चर्चा आपण करू. इथे सुद्धा 4 चॅप्टर्स आहेत. ते 4 चॅप्टर्सची नावं पहा. चेंजिंग नेचर ऑफ फेडरल सिस्टीम, संघराज्य पद्धतीचं बदलतं स्वरूप. दुसरा चॅप्टर आहे पार्टी पॉलिटिक्स अँड इलेक्शन्स, म्हणजे पक्षीय राजकारण आणि निवडणुका. हा तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तुम्हाला याच्यातलं बरंचसं माहिती असणार आहे, त्यामुळे ते जास्त इंटरेस्टिंग वाटणार. थर्ड टॉपिक आहे सोशल डायनॅमिक्स, म्हणजे सामाजिक घटकांचा राजकारणावरचा प्रभाव. आता हे सोशल डायनॅमिक्स याचं एक्झॅक्ट भाषांतर नाही आहे, परंतु अर्थ त्याचा साधारणपणे तोच आहे. जात, धर्म, लिंग हे जे काही सामाजिक बाबी आहेत त्यांचा राजकारणावर काय परिणाम होतो, त्यांच्यामुळे राजकारण कसं बदलतं, हे तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि चौथा चॅप्टर आहे चॅलेंजेस टू नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने. आता एक एक चॅप्टर आपण काय काय आहे ते ओळीने बघूया. सेंटर स्टेट रिलेशन्स विथ रेफरन्स टू फिस्कल अँड इमर्जन्सी पॉवर्स. आपण हे पाहिलं की भारत हे एक संघराज्य आहे. संघराज्य याचा अर्थ 2 पातळ्यांवर वेगवेगळ्या शासन व्यवस्था आहेत. आपल्याला एक केंद्र शासन आहे आणि एक राज्य शासन आहे. तर केंद्र आणि राज्य शासन स्वतंत्रपणे निवडलं जातं, त्यांचे अधिकार स्वतंत्र आहेत. 7व्या अनुसूचीमध्ये सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा कामं वाटून देणाऱ्या 3 याद्या आहेत. त्या 3 याद्यांमध्ये या याद्यांप्रमाणे कामं केली जातात. म्हणजे केंद्र सरकारने कोणती करायची, राज्य सरकारने कोणती करायची आणि दोघांनी मिळून कोणती करायची. केंद्र सरकारने फक्त करण्याची कामं म्हणजे लष्कर आणि त्याचं नियोजन, करन्सी, फॉरेन रिलेशन्स ही केंद्राची कामं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राचं लष्कर असं वेगळं असत नाही, किंवा महाराष्ट्राची करन्सी अशी वेगळी असत नाही, किंवा महाराष्ट्राचं परराष्ट्र धोरण असत नाही. लष्कर, करन्सी किंवा चलन आणि परराष्ट्र धोरण हे फक्त भारताचं असतं. मग ते भारतातल्या कुठल्याही घटक राज्याचं वेगळं नसतं, सगळ्यांसाठी ते सारखं असतं. म्हणजे मग ही केंद्राने कामं करायची आहेत. राज्याची अंतर्गत सुरक्षा हे राज्याचं काम आहे. तिथे केंद्र गरज असल्याशिवाय किंवा राज्यांनी मागणी केल्याशिवाय ढवळाढवळ करू शकत नाही. शिक्षण, आरोग्य, शेती या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही मिळून काम करताना तुम्हाला दिसतं. तर ही केंद्र आणि राज्य शासन यांच्यामधले हे संबंध आहेत. तर आपल्याला पाहायचे आहेत विथ स्पेशल रेफरन्स टू फिस्कल अँड इमर्जन्सी पॉवर्स, म्हणजे आर्थिक आणि आणीबाणीचे जे काही अधिकार आहेत, आणीबाणीच्या संदर्भातले, ते मुख्यतः आपल्याला इथे पाहायचे आहे. डिमांड फॉर ग्रेटर ऑटोनॉमी दुसरा टॉपिक आहे. स्वायत्ततेसाठी अधिकाधिक मागणी होत आलेली आहे
आपल्याकडे विविधता आहे, आपण म्हणतो की विविधतेमधून एकात्मता आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्याकडे अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत, प्रदेश वेगवेगळे आहेत. काश्मीरसारखा अत्यंत थंड प्रदेश जिथे बर्फवृष्टी होते, त्याच्याच जवळ थोडंसं पुढे गेलात तर राजस्थान आहे जिथे वाळवंट आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश हे ईशान्येकडचे भाग जर पाहिले तर सगळे डोंगराळ प्रदेश आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर 4 भौगोलिक विभाग वेगवेगळे दिसतात. कोकण म्हणजे जो समुद्र किनाऱ्याला लागून डोंगराळ, एका बाजूला डोंगर सह्याद्रीच्या रांगा आणि एका बाजूला समुद्र यांच्यामध्ये असलेला चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकण. त्याच्यानंतर ज्याला घाट म्हणतो, घाटावरचा प्रदेश असं म्हणतो, तो पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीच्या रांगांमधला सगळा पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली हे सगळे प्रदेश येतात, हे सगळे जिल्हे येतात. त्याच्या पलीकडे मराठवाडा आणि त्याच्या पलीकडे विदर्भ. 4ही विभागांची भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. तसं भारतभर सगळीकडे वेगवेगळी रचना आहे. त्याप्रमाणे मग वेगवेगळी स्वायत्ततेची मागणी ही होत राहते. म्हणजे उदाहरणार्थ बिहार एक मोठंच्या मोठं राज्य होतं, तर त्याच्यामध्ये झारखंड हा भाग जो आहे तो आदिवासी बहुल भाग होता, जंगलांचा भाग. त्यामुळे त्यांनी वेगळ्या राज्याची मागणी केली, झारखंडची वेगळी निर्मिती करण्यात. मध्य प्रदेश हे असंच एक मोठं राज्य होतं, त्याच्यामधला छत्तीसगड नावाचा भाग तोही आदिवासी बहुसंख्या असलेला भाग, डोंगराळ आणि जंगलांचा भाग. तर त्याची सुद्धा स्वायत्ततेची मागणी होती, त्यांचं वेगळं राज्य करून देण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये विदर्भाला वेगळं व्हायचं आहे, मधून अधून ती मागणी पुढे येत राहते. कधी कधी मराठवाड्याच्या वेगळेपणाची मागणी, कधी कोकणाच्या वेगळेपणाची मागणी केली जाते. स्वायत्ततेची मागणी आहे. पश्चिम बंगालमध्ये गोरखालँड, गोरखा लोकांना त्यांचं स्वतःचं वेगळं राज्य हवं होतं, किंवा आसाममध्ये बोडो जमातीच्या लोकांना त्यांचं स्वतःचं बोडोलँड हवं होतं. तर प्रत्येकाला स्वायत्तता हवी असते. जम्मू काश्मीरमध्ये तशीच मागणी लडाखच्या लोकांनी केलेली होती, तर ती आत्ता 2019मध्ये त्यांची पूर्ण झाली. उत्तर प्रदेशमध्ये अजूनही बरेच प्रदेश आहेत. उत्तरांचल हा वेगळा काढला गेला, जो पर्वतीय प्रदेश आहे, परंतु त्याच्याही पलीकडे अजूनही तिथे बुंदेलखंड आहे की ज्याला वेगळं राज्य हवं आहे. राजस्थानमध्ये तशी स्वायत्ततेची मागणी होते आहे. गुजरातमध्ये काही भागांकडून स्वायत्ततेची मागणी होताना दिसते. तर ही वेगवेगळ्या राज्यांमधून येणारी डिमांड फॉर ऑटोनॉमी, स्वायत्ततेची मागणी. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या भागात आपल्याला पाहायचे ते चेंजिंग डायनॅमिक्स ऑफ सेंटर स्टेट रिलेशन्स. चेंजिंग डायनॅमिक्स ऑफ सेंटर स्टेट रिलेशन्स म्हणजे केंद्र राज्य संबंध यांचं बदलतं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे. आणि मग 91 म्हणजे सोनिया गांधींना पहिल्यांदा विचारलं गेलं, पण सोनिया गांधींनी त्यावेळेला पद स्वीकारायला नकार दिला. त्याच्यानंतर अनेक जण रेसमध्ये होते, मग शेवटी सर्वानुमते नरसिंहरावांचं नाव ठरलं. नरसिंहराव पंतप्रधान झाले. 91 ते 96 ते पंतप्रधान पदावरती राहिले. 96 पासून पुढे मग 99 सालापर्यंत प्रचंड खळबळ भारतीय राजकारणामध्ये झालेली आहे, प्रचंड उलथापालथी झालेल्या आहेत. म्हणजे 96 मध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेस सरकारला, म्हणजे काँग्रेस सरकारचा, नरसिंहराव सरकारचा पराभव झाला. आणि मग देवेगौडा हे पंतप्रधान झाले. तिसऱ्या आघाडीला म्हणजे कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही, याला हंग पार्लमेंट असं म्हणतात. ते हंग पार्लमेंट होतं म्हणजे निश्चित बहुमत कोणाकडेच नाही. त्याच्यामुळे वेगवेगळे गट तट निर्माण झाले आणि मग शेवटी देवेगौडा पंतप्रधान झाले. मग देवेगौडांच्या नंतर काही काळ इंदर कुमार गुजराल हे पंतप्रधान होते. त्याच्यानंतर पुन्हा अटल बिहारी वाजपेयी, मग कारगिलचं युद्धमध्ये झालं आणि मग पुन्हा निवडणुका झाल्या. सगळे गोंधळ या सगळ्या काळामध्ये झालेले दिसतात. आणि 99 ते मग 2004, मग तिथून पुढे हळूहळू स्टॅबिलिटीला सुरुवात झाली आहे. मग 99 ते 2004 भाजपचं सरकार होतं. 2004 पासून 9 पर्यंत, 9 पासून 14 पर्यंत काँग्रेसची 2 सरकारं आली. आणि मग 14 पासून
19 आणि 19 पासून आता 24 पर्यंतचा दुसरा कार्यकाळ भाजपच्या सरकारचा चालू असलेला दिसतो. म्हणजे आपल्याला साधारणपणे या 31 वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी काय काय भूमिका बजावली, काय काय कामगिरी केली ते थोडक्यात इथे पाहायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला भारताचा अगदी स्वातंत्र्यापासूनचा सगळा राजकीय इतिहास माहिती पाहिजे. म्हणजे हा पेपर किंवा हा सेमिस्टरचा भाग तुम्ही अभ्यासल्यानंतर भारतीय राजकारणावरती तुम्हाला एक प्रकारे मास्टरी मिळवता आली पाहिजे. अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ याच्या संदर्भात आहेत. त्याच्यात काही चांगल्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईन, तर ते सगळे पहा. रोजचं वर्तमानपत्र वाचत जा. इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये चांगल्या दर्जाच्या बातम्या असतात. इंग्लिशमध्ये सुद्धा पुन्हा इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड यासारखी आर्थिक विषयाला वाहून घेतलेली वर्तमानपत्र आहेत, परंतु त्याच्यात सुद्धा राजकीय बातम्या, राजकीय टीका टिप्पणी, विश्लेषण हे अतिशय चांगल्या दर्जाचं असतं. त्याच्या पलीकडे मग लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स ही मराठी दैनिकं आहेत, आणि मग इंडिया टुडे सारखं मॅगझिन असेल, आणि यूट्यूबवरती इंडियन पॉलिटिक्सला वाहून घेतलेली अनेक व्हिडिओ ब्लॉग्स आहेत. या सगळ्यांची ओळख मी करून देईन, या सगळ्यांचा परिचय मी तुम्हाला करून देईन. एक आत्ता काही लिंक्स दाखवायचा प्रयत्न मी तुम्हाला इथे करतो. youtube.com याच्यामध्ये काही नावं मी तुम्हाला सांगेन. आकाश बॅनर्जी नावाचा ब्लॉगर आहे, त्याचे व्हिडिओ ब्लॉग्स पहा. विनोद दुआ शो नावाचा एक शो आहे, तो शो पहा. आणि द प्रिंट नावाचं एक इलेक्ट्रॉनिक मॅगझिन आहे, त्यांचे बरेच ब्लॉग्स, व्हिडिओ ब्लॉग्स आहेत, ते सगळे पहा. तर यात तुम्हाला बरीच माहिती मिळेल. तिसरा चॅप्टर आहे तो सोशल डायनॅमिक्सचा आहे, म्हणजे सामाजिक घडामोडींचा राजकारणावर होणारा परिणाम. भारतामध्ये राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही एकत्रितपणे चालतं, दोन्ही वेगळं नाही आहे. उमेदवार निवडताना पक्षांना जातीचा विचार करावा लागतो. ज्या भागामध्ये ज्या जातीचं वर्चस्व आहे, प्रभुत्व आहे, तोच उमेदवार सहसा सगळे पक्ष निवडतात. म्हणजे जातीच्या गणितावरती बरंचसं अवलंबून असतं. म्हणजे अगदी आम्ही जात मानत नाही अशा म्हणणाऱ्या पक्षांना सुद्धा जातीची दखल घ्यावी लागते. ती नाही घेतली तर त्यांची सगळी गणितं चुकू शकतात आणि त्यांचे उमेदवार निवडून येणं कठीण आहे. आता आपल्याला सिलेबसमध्ये असं म्हटलंय की कास्ट विथ रेफरन्स टू रिझर्वेशन. भारतामध्ये जात हा खूप मोठा विषय आहे. आपण आधी जात म्हणजे काय, जातीची वैशिष्ट्य, जाती संस्थेची वैशिष्ट्य हे आपण सगळी पाहणार आहोत. जी जात नाही ती जात, असं एक वाक्प्रचार आहे मराठीमध्ये. म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत ती तुमची सुटत नाही. तुम्ही वाटेल ते करा, काहीही करा, ते सुटत नाही. तुम्हाला त्याच जातीचा म्हणून लोक ओळखणार. मग याचाच उबग येऊन म्हणा किंवा याचाच कंटाळा येऊन डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर केलं. धर्मांतरानंतर प्रॉब्लेम्स काय काय आले ते लक्षात घ्या. की बौद्ध धर्म त्याने स्वीकारला आणि बौद्ध धर्मामध्ये जाती नाही आहेत. म्हणजे ज्यांनी धर्मांतर केलं त्यांनी आपल्या जाती सगळ्या खोडून टाकल्या आणि सर्टिफिकेट त्यांना जातीचं काही कुठलं मिळालं नाही. त्याच्यामुळे जे बौद्ध झाले त्यांना कुठल्याही सवलती मिळेनाशा झाल्या. मग महाराष्ट्र सरकारने अगदी त्याच वेळेला त्याच्यामध्ये बदल केले आणि नवबौद्ध नावाची एक कॅटेगरी तयार केली. आणि मग नवबौद्ध आणि कंसामध्ये मग तुम्ही पूर्वीचे कोणत्या जातीचे होता ते लिहायचं, आणि ते जर दलित जातीमध्ये असेल तर तुम्हाला सवलती कायम चालू राहतील. याचं कारण साधं सरळ आहे की बौद्ध धर्म स्वीकारणं हे कोणीही स्वीकारू शकेल. म्हणजे उद्या एखादा ब्राह्मण किंवा मराठा किंवा आणखीन कुठल्या जातीतला माणूस सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारू शकेल. तर बौद्धांना सवलती मिळू शकत नाहीत.
सवलती कोणाला मिळणार तर हिंदू धर्मातल्या दलित समजल्या जाणाऱ्या म्हणजे शेड्यूल्ड कास्ट्स ज्याला म्हणतो आपण किंवा शेड्यूल्ड ट्राईब्स जे आहेत त्यांनाच मिळणार आहेत. मग त्यांची आयडेंटिटी धर्मांतरामुळे संपली तर ती परत रिस्टोर करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. म्हणजे जात आणि राजकारण रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये किती गुंतागुंतीचं आहे तुम्ही लक्षात घ्या. जातीसाठी रिझर्वेशन्स आहेत ते केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये आहेत, राज्य सरकारांमध्ये आहेत, ती लोकसभेमध्ये आहेत, राज्यसभेमध्ये आहेत, विधानसभांमध्ये आहेत, स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिझर्वेशन्स आहेत. आता त्याच्या पलीकडे स्त्रियांसाठी पण रिझर्वेशन्स दिली गेलेली आहेत. धर्म आणि राजकारण हा आता आणखीन गंभीर विषय आहे, आणखीन मोठा गुंतागुंतीचा सेन्सिटिव्ह असा विषय आहे. धर्माच्या आधारावरती भारताची फाळणी झाली. धर्माच्या आधारावरती ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या राजकारणाचा पाया रोवला किंवा त्यांना भक्कम आधार मिळायला धर्म खूप उपयोगी पडला. म्हणजे इथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे दोन धर्मांमध्ये संघर्ष आहे, हिंदू आणि मुसलमान. तर त्याच्यात आणखीन तो वाढवायचा, मोठा करायचा आणि मग त्याचा फायदा घ्यायचा किंवा गैरफायदा घ्यायचा असं धोरण साधारणपणे ब्रिटिशांनी अवलंबलं. तर त्याच्यामुळे ते संघर्ष तो जो काय आहे तो संपला नाही, तो वाढतच गेला. आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा अगदी आजपर्यंत ते प्रश्न जसेच्या तसे राहिलेले तुम्हाला दिसतात. तर रिलिजन म्हणजे काय, त्याचा भारतातला अर्थ, त्याचा राजकारणावर, भारतीय राजकारणावर होणारा परिणाम, हे सगळं आपल्याला या पार्टमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर जेंडर, आपण सेक्स असा शब्द वापरलेला नाही आहे, जेंडर असा शब्द वापरला आहे. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये परत फरक आहे. सेक्स ही नॅचरल गोष्ट आहे, म्हणजे लिंग तुम्हाला नैसर्गिकरित्या मिळतं. एक तर पुरुष लिंग किंवा स्त्रीलिंग, किंवा एक तर तुम्ही पुरुष असता किंवा स्त्री असता. पण आताच्या नवीन जो काही विचार आहे त्याच्याप्रमाणे जरी तुमचं एक फिजिकल आयडेंटिटी असली, शारीरिक तुमची एक ओळख असली, तरी मनाने तुम्ही कोण आहात, मग स्त्री आणि पुरुष, काही जण दिसायला पुरुषासारखे असतात पण त्यांना त्यांचे सगळं वागणूक किंवा त्यांचं सगळं बिहेवियर हे स्त्रीसारखं आहे. आता तुम्ही ऐकलं असेल की लिंग बदलाच्या शस्त्रक्रिया पण लोक करून घेतात. तर हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे हे अतिशय खोलात जाऊन आपण जेंडर नावाच्या पार्टमध्ये इथे बघणार आहोत. स्त्री आणि पुरुष याच्या आधारावरती राजकारण केलं जातं आणि याच्या आधारावरती राजकारणातला सहभाग पण ठरतो. त्यामुळे जेंडर विथ रेफरन्स टू पॉलिटिकल पार्टिसिपेशन हे आपल्याला पाहायचं आहे. शेवटचा चॅप्टर आहे चौथा चॅप्टर, की ज्याच्यामध्ये चॅलेंजेस टू नॅशनल सिक्युरिटी हे आपल्याला पाहायचं आहे. राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने. त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. पुन्हा क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण. मी वर्गामध्ये ज्यावेळेला तास घ्यायचो, ऑफलाईन आपले जेव्हा तास व्हायचे त्यावेळेला याचं ट्रान्सलेशन करायला हमखास सांगायचो. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण. दुसरा पार्ट आहे तो इंटरनल थ्रेट्स टू सिक्युरिटी विथ रेफरन्स टू नक्षलिझम अँड इन्सर्जन्सी. आणि तिसरा भाग आहे तो पुन्हा प्रचंड मोठा विषय आहे, ग्लोबल टेररिझम, जागतिक दहशतवाद. तर हे 3 भाग सविस्तरपणे आपल्याला पाहायचे आहेत. थोडक्यात याची चर्चा करू आणि मग आपली आजची चर्चा पूर्ण होईल. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा खूप मोठा विषय आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी
राजकारणी आणि गुन्हेगार यांचा फारसा संबंध नव्हता. गुन्हेगार उजळ माथ्यानी समाजात फिरू शकायचे नाही. गुन्हेगारांना सन्मान नव्हता, त्यांना लपून छपून आयुष्य जगावं लागायचं. गुन्हेगारांची संख्या पण कमी होती. स्वातंत्र्यानंतर हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली. सुरुवातीचा काही काळ राजकारणी इतके प्रभावी होते की त्यांना निवडून येण्यासाठी किंवा जनतेमध्ये पाठिंबा मिळवण्यासाठी कोणाची मदत घेण्याची गरज नव्हती. नेहरूंच्या बाबतीमध्ये असं सांगतात की जाहीर सभेमध्ये ते थेट, जर लोकांचा प्रचंड गर्दी असायची, मग लोकांचा जर गोंधळ व्हायला लागला, पोलिसांना सुद्धा आवरेन असं झालं, तर ते थेट खाली उतरायचे, लोकांच्या मॉबमध्ये घुसायचे, पोलिसांच्या काठ्या हातात घ्यायचे आणि लोकांना मारायचे. आणि मग लोक आपोआप शिस्तीमध्ये बसायचे किंवा लांब जाऊन उभे राहायचे आणि मग सभा सुरळीत चालायची. आज हे धाडस करणं कोणत्याही नेत्याला म्हणजे करू दिलंच जाणार नाही. म्हणजे सुरक्षा एजन्सीज आहेत ते अंतर ठेवतात. आता बरेच नियम झालेले आहेत. नेता मग काचेच्या पलीकडे असतो, म्हणजे बुलेट प्रूफ काचेच्या मागच्या बाजूला ते उभे राहतात. एरियल त्यांना काही संरक्षण असतं, बऱ्याच गोष्टी असतात. कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन झालेली दिसते. याचं कारण का, तर राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण म्हणजे गुन्हेगारांचा प्रवेश झालेला दिसतो. गुन्हेगारांचा एकूणच समाजामध्ये सन्मान वाढत गेलेला दिसतो, दर्जा वाढत गेलेला दिसतो. म्हणजे एक स्टेज अशी होती की गुन्हेगारांनी राजकारण्यांना मदत करायला सुरुवात केली, मग राजकारणी त्यांच्यावरती अवलंबून राहायला लागले आणि नंतर अशी अवस्था आली की गुन्हेगारांना असं वाटायला लागलं की आपण कोणाला तरी मदत करायची आणि मोठं करायचं, याच्यापेक्षा आपणच निवडणुका का लढवू नये. आणि मग थेट काही गुन्हेगार, म्हणजे काही जणांनी अगदी तुरुंगात बसून पण प्रचार केलेला आहे. आरोप सिद्ध झालेला नाही तोपर्यंत ते निवडणुकीत उभे राहिले आणि निवडून पण आलेले आहे. घोटाळा हा शब्द अलीकडच्या काही वर्षांमध्ये कॉमन आपल्या भारतीय राजकारणामध्ये झालेला दिसतो. मग त्याच्यात कुठल्याही पक्षाची सुटका नाही आहे. प्रत्येक पक्षाच्या नावाने कुठला तरी घोटाळा रजिस्टर झालेला तुम्हाला दिसतो. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. तर हे जे काही क्रिमिनलायझेशन आहे, आणि मग क्रिमिनल्सची पण एक विशिष्ट मानसिकता आहे आणि सामान्य माणसाची पण एक विशिष्ट मानसिकता आहे. सामान्य माणसं बहुतेक वेळेला सगळं माहिती असून सुद्धा एखाद्या गुन्हेगाराला पाठिंबा देतात, त्याला निवडून सुद्धा देतात. क्रिमिनल्स म्हणजे ते क्रिमिनल सायकोलॉजी नावाचा एक विषय आहे आणि जगभरात गुन्हेगारांविषयी जे काही संशोधन झालं आहे त्याच्यावरून एक गोष्ट एक कॉमन सगळेच सांगतात, एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की गुन्हेगार तो जिथे राहतो त्या भागामध्ये गुन्हे करत नाही. त्या भागामध्ये तो सगळ्यांचं भलं करतो, त्यामुळे त्या भागातल्या लोकांचे त्यांना आशीर्वादच मिळतात. त्यांचे जे काही गुन्हे किंवा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या त्यांच्या भागाच्या बाहेर चालू असतात. त्यामुळे स्थानिकांचा पाठिंबा गुन्हेगारांना मिळतो. आणि गुन्हेगारी पद्धतीने ज्या वेळेला एखादं कार्य केलं जातं, मग त्याच्यामध्ये कुठलेही कायदे नियम पाळले जात नाहीत, कुठली प्रक्रिया पाळली जात नाही, त्याच्यामुळे काम वेगाने होतं. म्हणजे एखादी चाळ पाडायला कोणीतरी आलं तर मग त्याच्यामध्ये जर एखादा गुन्हेगार मध्ये मध्यस्थी म्हणून आला आणि त्यांनी बिल्डर आणि ते चाळीतले लोक यांच्यामध्ये काहीतरी एक समझोता घडवून आणला आणि चाळीतल्या लोकांच्या फायद्याचं काही करून दिलं, तर मग ती अख्खी चाळ किंवा जे काही नवीन बिल्डिंग उभी राहील ते कायमचा त्याला पाठिंबा देत राहते. त्या छोट्या मोठ्या नोकऱ्या लावणं किंवा ट्रेड युनियन्समध्ये कामं करणं, ट्रेड युनियन्समध्ये मालकांशी संघर्ष करणं, तडजोडी वाटाघाटी करायला मदत करणं, अशा सगळ्या ठिकाणी मग हे प्रस्थ या लोकांचं वाढत जातं आणि मग त्याच्यातूनच गुंतागुंत निर्माण होते. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे भारतीय राजकारणामध्ये ज्याचा प्रचंड प्रभाव आहे, तो म्हणजे नक्षलवाद.
पश्चिम बंगालपासून ते थेट आंध्रपर्यंत एक असा तिरपा कॉरिडॉर आहे, त्याला रेड कॉरिडॉर असं म्हणतात. हे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसाचा काही भाग, छत्तीसगड, मध्य प्रदेशचा काही भाग, महाराष्ट्राचा काही भाग, आंध्र आणि अगदी थेट केरळ, कर्नाटकपर्यंत हा रेड कॉरिडॉर तुम्हाला पसरलेला दिसतो. याची सुरुवात नक्षलबारी नावाचा जो बंगालमधला भाग आहे तिथून झाली आणि म्हणून मग तिथून त्याचं नाव नक्षलिझम, नक्षलवाद, नक्षलबारी भागातले हे दहशतवादी म्हणा किंवा हे हिंसक कार्यकर्ते म्हणा, ते हिंसाचाराचा मार्ग अवलंबतात, ते लोकशाहीच्या मार्गाने जात नाहीत आणि कम्युनिस्ट पक्षामधून फुटून हे वेगळे झाले आणि त्यांनी आपलं अस्तित्व वेगळं निर्माण केलं. तर हे सगळे नक्षलवादी. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बंड झालेला आहे. काश्मीरमध्ये ते झालं आहे, पंजाबमध्ये ते झालं आहे, आसाममध्ये ते झालं आहे, अरुणाचलमध्ये, मिझोराममध्ये किंवा तमिळनाडूमध्ये झालेलं आहे. भारतातल्या अनेक ठिकाणी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावरती इन्सर्जन्सी किंवा बंड झालेलं दिसतं. तर या दोन प्रश्नांचा अभ्यास, इंटरनल थ्रेट्स म्हणजे अंतर्गत सुरक्षेला असलेले धोके आणि त्यासुद्धा अंतर्गत धोके, शत्रू राष्ट्र म्हणजे पाकिस्तानचा धोका, चीनचा धोका, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण भारताच्या अंतर्गत असणारे हे भारताचे शत्रू आहेत किंवा हे प्रश्न आहेत, तर ते अभ्यासायचं आहे. त्याच्यासाठी विविध सरकारांनी काय काय उपाय केले तेही आपल्याला पाहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा विषय तो म्हणजे ग्लोबल टेररिझम. जे भारतीय राजकारणाकडून आपण एकदम जाणार आहोत ते जागतिक राजकारणाकडे जाणार आहोत. जागतिक राजकारणामध्ये अनेक संघर्षाचे विषय आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय पॅलेस्टाईनचा प्रश्न. पॅलेस्टाईन ही भूमी, त्याच्यावरती ज्यूज आणि मुसलमान या दोघांचाही तेवढाच दावा. आता कोण खरं आणि कोण खोटं, कोणाचं खरं मानायचं, हा सगळा प्रश्न आहे. अमेरिकेने नेहमीच इस्रायलची बाजू घेतली आहे आणि त्यांनी जूनचं म्हणणं खरं धरलेलं आहे. जूनचं म्हणणं असं की आम्हाला प्राचीन काळामध्ये, इसवी सन पूर्व काळामध्ये या भागातून हाकलून दिलं गेलं, ती आमची भूमी होती. आणि इस्लामिक पंथीयांचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे इतक्या पिढ्या राहत आहोत, मागचा इतिहास आम्हाला माहीत नाही, पण आता ही भूमी आमची आहे. तर हा दावा ज्यू लोकांनी अमेरिकेच्या मदतीने इस्रायलची स्थापना करून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. 1948मध्ये इस्रायलची स्थापना झाली. त्याच वेळेला आजूबाजूचे सगळे इस्लामिक राष्ट्र आहेत त्यांनी इस्रायल संपवण्याची भूमिका घेतली आणि मग त्याच्यातनं एक मोठा संघर्ष सुरू झाला. इस्रायलच्या सरकारच्या विरोधामध्ये पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन PLO नावाची संघटना स्थापन झाली आणि मग त्यांनी दहशतवादाच्या मार्गाने काम करायला सुरुवात केली. दहशतवादाच्या मार्गाने काम म्हणजे आधी आपल्याला दहशतवाद म्हणजे काय हे बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे साम्यवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद हे सगळं आपण ऐकतो. दहशतवाद म्हणजे एखादं काम कायदेशीर मार्गाने होत नसेल तर दहशतीच्या मार्गाने साध्य करणं, त्याला दहशतवाद असं म्हणतात. दहशतवाद मोजक्या लोकांनी काही तंत्र वापरून दहशत पसरवणं, भीती पसरवणं. म्हणजे पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी काही विशिष्ट तंत्र वापरलेलं होतं की ते त्यावेळेला मारुती व्हॅन प्रसिद्ध होती. तर मारुती व्हॅनमधून ते यायचे आणि दरवाजा उघडायचे आणि AK-47मधून जेवढ्या गोळ्या घालता येतील तेवढ्या घालायच्या. त्याच्यामध्ये 30-40 माणसं मारायची आणि ते व्हॅन घेऊन निघून जायचं. तर त्यांचा पत्ता लागणं कठीण होतं. अशा अनेक प्रकारे म्हणजे मग त्या गावामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण व्हायचं. मग सरकार पुढे ते काही मागण्या ठेवायचं किंवा मग काही लोकांना ओलीस ठेवणं, एखादं विमान पळवून नेणं आणि त्या विमानातल्या सगळ्यांना ओलीस धरून ठेवणं.
हे सगळे प्रकार दहशतवादाच्या वेगवेगळ्या तंत्रांमध्ये येतात आणि मग त्याला प्रत्येक सरकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने तोंड दिलं आहे. रशियाची भूमिका किंवा पुतीन यांची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. भारताची भूमिका थोडी वेगळी आहे. अमेरिकेची भूमिका वेगळी किंवा पाकिस्तानची भूमिका दहशतवाद्यांच्या बद्दलची अतिशय गुंतागुंतीची आहे. तर हे सगळं ग्लोबल टेररिझममध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर इथे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की भारताच्या राजकारणाचा पट सगळा उलगडून आपल्याला इथे पाहायचा आहे. म्हणजे 1947 पासून ते 2020-2021 पर्यंत भारताच्या राजकारणात काय काय घडलं ते थोडक्यात आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यामुळे मी असा विचार करतोय की या सिलेबसमध्ये जाण्याच्या अगोदर एक भारतीय राजकारणाचा संपूर्ण ऐतिहासिक पट 1947 पासून 2020 पर्यंतचा तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा मांडू आणि त्यानंतर या सिलेबसमधल्या एक एक टॉपिककडे पॉईंट वाईज येऊ. थँक्यू.